नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले यांच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झालेला होता? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 11 एप्रिल 1827. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झालेला होता. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते होते? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, कटगुण सातारा. महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण सातारा हे होते. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, गोर्रे. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोर्रे असे होते. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, 19व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी कोणी केली? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, महात्मा फुले. 19व्या शतकात अस्पृश्यता निर्मूलनाची पायाभरणी महात्मा फुले यांनी केली. पुढील प्रश्न क्रमांक पाचवा, हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले, असे महात्मा फुले विषयीचे गौरव कोणी केले? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, लक्ष्मण शास्त्री जोशी. हिंदू समाजातील बहुजन समाजात आत्मप्रत्यय व आत्मावलोकन उत्पन्न करणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा फुले, असे महात्मा फुले विषयीचे गौरव लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केलेले होते. पुढील प्रश्न क्रमांक 6, महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गोविंदराव. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. पुढील प्रश्न क्रमांक 7, महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, चिमणाबाई. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. पुढील प्रश्न क्रमांक 8, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा किती साली व कोणत्या ठिकाणी स्थापन केली? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पुणे 1848. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा 1848 ला पुणे येथे स्थापन केली. महात्मा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेतील भेंड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुढील प्रश्न क्रमांक 9, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 9, महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, सार्वजनिक सत्यधर्म. पुढील प्रश्न क्रमांक 10, महात्मा फुले यांनी केव्हा सीताराम आल्हाट व राधाबाई ज्ञानोबा निंबकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 25 डिसेंबर 1873. महात्मा फुले यांनी 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम आल्हाट व राधाबाई ज्ञानोबा निंबकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. पुढील प्रश्न क्रमांक 11, 1865 या साली महात्मा फुले यांनी कोणत्या ठिकाणी विधवांच्या केशवपन बंदीसाठी नाभिक बांधवांचा संप घडवून आणला? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, तळेगाव ढमढेरे. 1865 साली
महात्मा फुले यांनी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी विधवांच्या केशोपन बंदीसाठी नाभिक बांधवांचा संप घडवून आणला. पुढील प्रश्न क्रमांक 12. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली? 12व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 1863. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 रोजी केली. पुढील प्रश्न क्रमांक 13. 1864 साली पुण्यातील डॅश डॅश बागेत महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. 13व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गोखले बाग. 1864 साली पुण्यातील गोखले बागेत महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला. पुढील प्रश्न क्रमांक 14. खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी महात्मा फुले. खऱ्या लोक शिक्षणाचे शिल्पकार म्हणून महात्मा फुले यांना संबोधले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 15. 1863 साली महात्मा फुले यांनी कोठे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए स्वतःच्या घरी. 1863 साली महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. पुढील प्रश्न क्रमांक 16. 1870 साली कोणी पुणे या ठिकाणी सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम 1870 साली शिवजयंती साजरी केली. पुढील प्रश्न क्रमांक 17. महात्मा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न क्रमांक 18. ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे विधान कोणी केलेले आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे विधान महात्मा गांधी यांनी केलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. मुंबईत नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले. महात्मा फुले यांनी मुंबईत नाभिकांचा संप घडवून आणला. पुढील प्रश्न क्रमांक 20. शूद्र जगद्गुरू व शूद्र धर्मसंस्थापक या पदव्या महात्मा फुले यांना कोणी दिल्या होत्या? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी विष्णू शास्त्री पंडित. शूद्र जगद्गुरू व शूद्र धर्मसंस्थापक या पदव्या महात्मा फुले यांना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी दिल्या होत्या. पुढील प्रश्न क्रमांक 21. शिक्षणाचे किंवा विद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या पंक्ती महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथात लिहिलेल्या होत्या? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शेतकऱ्यांचा असूड. शिक्षणाचे किंवा विद्येचे महत्त्व विशद करणाऱ्या पंक्ती महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात लिहिलेल्या होत्या. पुढील प्रश्न क्रमांक 22. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव कोणी प्रकट केला? 22व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आपला आदरभाव महात्मा फुले यांनी प्रकट केला. पुढील प्रश्न क्रमांक 23. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा वाचा फोडणारे व त्यांची परिस्थिती सरकार दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा वाचा फोडणारे व त्यांची परिस्थिती सरकार दरबारी मांडणारे पहिले महाराष्ट्रीय विचारवंत महात्मा फुले हे होते.
पुढील प्रश्न क्रमांक 24. कोणी इसवी सन 1855 मध्ये सर्वप्रथम तृतीय रत्न हे नाटक लिहून आपल्या लेखन प्रबोधन कार्यास प्रारंभ केला? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, महात्मा फुले. इसवी सन 1855 मध्ये सर्वप्रथम तृतीय रत्न हे नाटक लिहून आपला लेखन प्रबोधन कार्यास प्रारंभ केला महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 25. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, महात्मा फुले. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, असे महात्मा फुले यांनी म्हटलेले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 26. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाला स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे कोणाला म्हटले जाते? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, महात्मा फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हटले जाते. पुढे आपण महात्मा फुले यांच्या ग्रंथसंपदा पाहणार आहोत. महात्मा फुले यांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले ते पाहूया. पहिला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. दुसरा ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड. तिसरा ग्रंथ गुलामगिरी. चौथा ग्रंथ अस्पृश्यांची कैफियत. पाचवा ग्रंथ तृतीय रत्न. सहावा ग्रंथ ब्राह्मणांचे कसब. सातवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा. आठवा आहे इशारा. पुढील प्रश्न क्रमांक 27. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. महात्मा फुले यांचे निधन केव्हा झालेला होता? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 15 एप्रिल 1890, ऑप्शन बी 16 एप्रिल 1860, ऑप्शन सी 19 एप्रिल 1864, ऑप्शन डी 28 नोव्हेंबर 1890. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.